नमस्कार. टुडे वी लर्न. आज आपण पान नंबर 69 वर ट्रॅपेझियम आहे बघा. ट्रॅपेझियम समलंब चौकोनाची कन्सेप्ट्स पाहणार आहोत. समलंब चौकोन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय ट्रॅपेझियम? बघा, असा चौकोन की ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची म्हणजे समोरासमोर बाजूंची एक जोडी समांतर असते. फक्त एकच जोडी, एक आणि एकच जोडी समांतर असते. समोरासमोर ज्या चौकोनाच्या समोरासमोर बाजूंची एक जोडी समांतर असते त्याला समलंब चौकोन असं म्हणतात. One pair of opposite sides of a quadrilateral is parallel, then it is called trapezium. बघा, when only one pair of opposite sides of a quadrilateral is a parallelogram, then it is called trapezium. किंवा in quadrilateral only one pair of opposite side is parallel, then that quadrilateral is called trapezium. Only one pair of opposite side is parallel. Only one pair जोडी of opposite side is parallel, then that quadrilateral is called trapezium. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात. या चौकोन एबीसीडी मध्ये बघा, एबी समांतर सीडी किंवा डीसी म्हणा. एबी पॅरलल सीडी इन क्वाड्रंट एबीसीडी ही समांतर आणि ही असमांतर आहे. बघा, ही अशी वाढवली ना वर भेटेल बघा कुठेतरी, म्हणजे इट इज नॉट पॅरलल. ही समांतर नाही, हीच फक्त समांतर आहे. हिला इकडे वाढवा, हिला इकडे वाढवा, या दोन्ही कधीच भेटणार नाहीत. सो दॅट लाईन्स आर, दॅट टू साइड्स आर पॅरलल. ही जोडी जी आहे समोर बाजूची ही समांतर आहे. ऑपोजिट साइड्स आर पॅरलल, सो दॅट्स व्हाय इट इज अ ट्रॅपेझियम. सम्मुख बाजूची एक जोडी समांतर आहे म्हणून हा चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे. हेन्स क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ ट्रॅपेझियम. म्हणून हा समलंब चौकोन आहे. इज दॅट क्लिअर? समलंब चौकोन समजला? Only one pair of opposite sides of a quadrilateral is parallel, so then it is called trapezium. ज्या चौकोनाची सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर आहे, सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात. आता दुसरी कन्सेप्ट पाहिजे आपल्याला, आयसोसेल्स ट्रॅपेझियम, समद्विभुज समलंब चौकोन. समद्विभुज समलंब चौकोन. आता बघा, समजा पी क्यू आर एस. पी क्यू पॅरलल एस आर, पी क्यू समांतर एस आर. रेख पी क्यू पॅरलल सेगमेंट, पी क्यू पॅरलल सेगमेंट एस आर किंवा रेख पी क्यू समांतर रेख एस आर. ही बाजू समांतर. मग ही राहिलेली जोडी काय आहे? असमांतर, नॉट पॅरलल, नॉन पॅरलल. दॅट पेअर इज नॉट पॅरलल. राहिलेली जोडी ही असमांतर आहे. मग असमांतर बाजू ज्या समलंब चौकोनाची असमांतर बाजूंची जोडी, ही जोडी एकरूप असते. असमांतर बाजूंची जोडी एकरूप असते. ज्या समलंब चौकोनाची असमांतर बाजूंची जोडी एकरूप असते म्हणजे एसपी एकरूप आरक्यू, आणि म्हणून चौकोन पीक्यूआरएस हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. असमांतर बाजूंची जोडी एकरूप ज्या समलंब चौकोनाची असमांतर बाजूंची जोडी एकरूप असते त्या चौकोनाला, त्या समलंब चौकोनाला समद्विभुज समलंब चौकोन असं म्हणतात. हे झालं मराठी. एस आर समांतर पीक्यू आणि एस पी एकरूप आरक्यू, आणि म्हणून चौकोन पीक्यूआरएस हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. आता इंग्लिश मध्ये सांगतो. A trapezium in which pair of non-parallel side is congruent. Pair of non-parallel sides is congruent, then it is called isosceles trapezium. बघा, ट्रॅपेझियम म्हणजे हा ट्रॅपेझियमच असतो. ट्रॅपेझियम इन which non
parallel side. Pair of non-parallel sides are congruent किंवा is congruent, then it is a trapezium. Segment PQ parallel SR, S being congruent RQ, and hence quadrant PQRS is isosceles trapezium. दुसरी व्याख्या सांगितली बघा आता ट्रॅपेझियम मध्ये. आता तिसरी व्याख्या आपल्याला तिसरी कन्सेप्ट पाहिजे, मीडियन ऑफ द ट्रॅपेझियम. मीडियन ऑफ द ट्रॅपेझियम म्हणजे मध्यगा, समलंब चौकोनाची मध्यगा. मध्यगा आता मध्ये समलंब चौकोनाची मध्यगा काय? आता मिड पॉइंट ऑफ नॉन पॅरलल साइड्स, लाइन सेगमेंट जॉइनिंग बघा बरं का. लाइन सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट्स ऑफ नॉन पॅरलल साइड्स are called median of the trapezium. Line segment joining midpoints of non-parallel sides in a trapezium. In a trapezium, line segment joining midpoints of non-parallel sides are called. Line segment joining midpoints of non-parallel sides are called median. बघा समलंब चौकोनाच्या असमांतर बाजूच्या मध्यबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्याची मध्यगा असे म्हणतात. बरोबर. आयसोसेलेस ट्रॅपेझियम झालं. आता मी काय सांगू राहिलो, मीडियन म्हणजे मध्यगा. मध्यगा म्हणजे काय बघा का, मध्यबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला. कोणाचे मध्यबिंदू? असमांतर बाजू हे आहेत बघा. ए बी समांतर DC, AB parallel DC, that is the parallel sides. And AD and BC are not non-parallel. AD व BC या समांतर बाजू नाही. Non-parallel sides म्हणजे AD व BC असमांतर बाजू. AD व BC या असमांतर बाजू आहेत. AD and BC are non-parallel sides. मी याचा मध्यबिंदू घेतला M, मिड पॉइंट, आणि याचा मिड पॉइंट. यांना जोडणारा जो सेगमेंट आहे हा M and N are पॉइंट M and N are mid points of AD and BC. AD and BC बिंदू M व N हे बाजू AD व BC चे मध्य बिंदू आहे. बिंदू M व N हे AD व BC चे मध्य बिंदू आहे. यांना जोडणारा जो MN आहे, MN is called median of trapezium ABCD. MN ला मध्यगा म्हणतात. कळलं का? MN ला काय म्हणतात? मध्यगा. M मध्यबिंदू, N मध्यबिंदू. हा मध्यबिंदू म्हणजे DM बरोबर MA बरोबर 1/2 D आहे. CN बरोबर NB बरोबर 1/2 C. मग याचा मध्यबिंदू आणि याचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला हा जो MN आहे याला मध्यगा असे म्हणतात. MN इज द मीडियन. MN ला मध्यगा म्हणतात. ह्या समलंब चौकोनाची MN इज कॉल्ड मीडियन.
लाईन सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट्स ऑफ नॉन पॅरलल साइड्स ऑफ ट्रॅपेझियम किंवा इवन ट्रॅपेझियम. लाईन सेगमेंट जॉइनिंग मीडियन ऑफ मिड पॉइंट ऑफ नॉन पॅरलल साइड्स इज कॉल्ड मीडियन. समलंब चौकोनामध्ये असमांतर बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला मध्यगा असे म्हणतात. याच्यातल्या कन्सेप्ट संपल्या बघा. आता आपण उदाहरणाकडे जाऊयात. पान नंबर 70 वर 2 उदाहरणे आहेत. नीट लक्ष द्या. 3 व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. आता आपण जातोय सॉल्युबल पहिल्या एक्झाम्पलकडे, उदाहरणाकडे. नीट लक्ष द्यायचंय. सोपी आहे. त्यातलं पहिलं गणित पान नंबर 70 काय म्हणते बघा. मेजर्स ऑफ angles of quadrilateral ABCD are in the ratio 4:5:7:8. Show that ABCD is trapezium. बरोबर. समजून घ्या आता गणित बघा. चौकोनांच्या मेजर्स ऑफ चौकोनांच्या चौकोन एबीसीडीच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर 4, 5, 7, 8 आहे. तर तो समलंब चौकोन आहे हे दाखवा. बघा जेव्हा गुणोत्तर येतं, रेशो येतो, त्यावेळेस पहिली ओळ म्हणायचं समानपट एक्स मान, ज्याला इंग्लिश मध्ये कॉमन मल्टिपल बी एक्स म्हणतो. चौकोन आपण असं करूया ए बी सी डी अशी कशी आकृती काढतो. मग कोण ए म्हणून कोण ए, कोण बी, कोण सी आणि कोण डी यांना सगळ्यांना एक्स लावायचा. मग कोण ए किती होईल 4x 4x 5x 7x 8x. कोण एचं माप 4x 5x 7x 8x होईल. चारी कोण माहित झाले. चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. सम ऑफ मेजर्स ऑफ 4 angles of all angles of the quadrilateral is a 360. It is the angle sum property of quadrilateral. कोणाच्या बघा कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी अधिक डी बरोबर 360. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण अँगल सम प्रॉपर्टी ऑफ quadrilateral. Angle sum property of quadrilateral. Sum of measure of all angles of quadrilateral is 360. हे कळलं कारण चला हे किती आहे 4x हा 5x हा 7x हा 8x बरोबर 360. 5 4 9 7 16 8 24x बरोबर 360 गुणिले 24 भागिले होईल 12 दुने 12 त्रिक म्हणजे x बरोबर 15 अंश बरोबर. x ची किंमत आहे ही. आलेली किंमत इथं भरायची बघा. कोण a बरोबर 4x, कोण b 5x, कोण c 7x आणि कोण d 8x. 4 गुणिले x ची किंमत टाका 15, 5 गुणिले 15 x ची किंमत टाका, 7 गुणिले 15 x ची किंमत टाका आणि 8 गुणिले 15 गुणाकार करायचा आहे. फक्त 4 कोण मिळाले बघा. याचं माप 60, याचं 75, याचं 105 आणि याचं 120. कच्ची आकृती काढली बघा. तुमच्या लक्षात येत असेल त्या दोघांची बेरीज 180 बघा. ए ची आणि डी ची. हे बघा दोघांची बेरीज 180. या दोघांची बेरीज कोण ए अधिक कोण बी बरोबर 60 अधिक 120. कोण ए चं 60 डी चं 120 बरोबर 180. म्हणून ए आणि डी हे पूरक कोण झाले. अंतर कोण आहे बघा. आतले कोण आहेत. अंतर कोण पूरक झाले.
इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. हे इंटेरियर अँगल्स आहेत, हे इंटेरियर अँगल्स आहेत आणि ते सप्लिमेंटरी झाले. आंतरकोन हे पूरक झाले. मग आंतरकोन म्हणून हे दोन रेषा समांतर होती, म्हणून AB समांतर DC. अजून एक घ्या, A आणि B च B अधिक कोन C बरोबर 75 अधिक 105 बरोबर सुद्धा 180. म्हणून AB समांतर DC आंतरकोन. आंतरकोनाचा गुणधर्म म्हणा, टेस्ट फॉर इंटेरियर अँगल्स झालं. मग हा AB समांतर DC आला आणि म्हणून चौकोन ABCD हा एक बाजूला समलंब चौकोन आहे किंवा ABCD इज ट्रॅपेझियम. बघा, आपल्याला तो समलंब चौकोन दाखवायचा होता, आपण तो समलंब चौकोन दाखवलेला आहे. इट इज अ ट्रॅपेझियम. काहीच केलं नाही, समानपट कॉमन मल्टिपल मानलं. 4x 5x 7x 8x झाले, 4 कोन, चौघांची बेरीज 360. किमती भरल्या, एक आला, एकच्या किमती फक्त टाकल्या, 4 कोन मिळाले. पहिल्या शेवटची बेरीज केली, दुसऱ्या तिसऱ्याची बेरीज केली, 180 180 आले. कच्च्या आकृती दिसलं बघा. A आणि D ची बेरीज 180, B आणि C चे हे दोघं आंतरकोन आहेत. बघा, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे पूरक. ज्यांची बेरीज 180 असते त्यांना आपण पूरक कोन म्हणतो. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणून AB पॅरलल DC, AB समांतर DC आंतरकोन. इंग्लिश मध्ये त्याला इंटेरियर अँगल्स म्हणतात. अशा पद्धतीने पहिलं गणित संपलं. आता दुसरं गणित पहा, एक्झाम्पल नंबर 2. सोपं गणित बघा, एकदम छान गणित आहे. आता आपण दुसऱ्या एक्झाम्पल कडे जाऊया. एक्झाम्पल आधी समजून घ्यायचं असतं म्हणजे ते सोपं जातं. बघा, हा पहा, इन क्वाड्रिलेटरल PQRS PS parallel QR PQ congruent SR. बरोबर आहे का? बघा, QR मोठा, PS प्रूव्ह दॅट अँगल PQR congruent अँगल SRQ. मराठी बघा, चौकोन PQRS मध्ये रेख PS समांतर रेख QR, रेख PQ एकरूप रेख SR. QR मोठा PS दाखवा किंवा सिद्ध करा कोन PQR एकरूप कोन SRQ. बघा, एक बाजूची जोडी समांतर आहे, PQRS. PS समांतर QR पाहिजे, PS समांतर QR नाही, नाव बदलावं लागते. म्हणजेच PQRS. आता PS समांतर QR झालं. अटी पाहिजे बघा, सारे समांतर PS पॅरलल QR. PQ कॉन्ग्रुएंट SR. PQ आणि SR कॉन्ग्रुएंट घ्यायचे, एकरूप PQ एकरूप SR. ओके. QR मोठा PS, QR ग्रेटर दॅन PS. QR मोठा आहे बरोबर, QR हा PS पेक्षा मोठा आहे बरोबर. प्रूव्ह दॅट म्हणजे टू प्रूव्ह, साध्य काय दाखवायचे, कोन PQR एकरूप कोन SRQ. अँगल PQR म्हणजे हा आणि SRQ म्हणजे हा, हे दोघं जण कॉन्ग्रुएंट दाखवायचे. ओके. गिवन पक्ष चौकोन PQRS मध्ये किंवा इन क्वाड्रेंट PQRS PS समांतर QR, PQ एकरूप SR आणि QR मोठा PS. पक्षामध्ये काय, इन क्वाड्रेंट PQRS PS पॅरलल QR, PQ कॉन्ग्रुएंट SR आणि QR ग्रेटर दॅन. इथलं बघून लिहिलंय. आता कन्स्ट्रक्शन करायचे बघा एक छानपैकी. इथून एक परपेंडिक्युलर टाकायचा M, इथून एक परपेंडिक्युलर टाकायचा N. PM परपेंडिक्युलर QR such that Q dash M dash R आणि SN
perpendicular QR such that Q dash N dash R. बघा रे कंस्ट्रक्शन म्हणजे रचना PM लंब QR असा टाका असा की PM लंब QR असा की Q dash M dash R Q नंतर M नंतर R आणि SN लंब QR सेम तसंच. आता बघा बरं हे दोन त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत. प्रूफ सिद्धता. आता बघा ही जी आहे ना PS समांतर QR आहे PS पॅरलल QR आणि हे पक्ष किंवा ज्याला आपण गिवन म्हणतो आणि हे रचना काय आहे PM लंब QR आणि SN लंब QR रचना त्याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणतो. म्हणजे बघा या दोन समांतर रेषा आहेत आणि याच्यामध्ये हे लंब आहे that is two perpendicular segments that is the distance between that two parallel lines. दोन समांतर रेषांचं लंबांतर असतं आणि दोन समांतर रेषांचं लंबांतर हे सारखं असतं. परपेंडिक्युलर साइड्स आर कॉन्ग्रुएंट असतात म्हणून PM आणि SN हे एकरूप होतील कॉन्ग्रुएंट होतील. तिसरा आकार बघा म्हणून तिसरा आकार PM एकरूप SN 1 व 2 वरून फ्रॉम 1 and 2. बघा हे दोघं एकरूप झाले. का बरं कळलं ना कारण ते पॅरलल अँड परपेंडिक्युलर सो डिस्टन्स इज इक्वल. दोन बाजू समांतर आहे त्यांचं लंबांतर आहे दोन्ही लंबांतर सारखे. आता त्रिकोण नाव बघा बरं PMQ व त्रिकोण SNR मध्ये ई ट्रायंगल PMQ and SNR. आता हे बघा इथं काटकोन म्हणजे दोन राईट अँगल ट्रायंगल आहे. इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. काटकोन त्रिकोण आहे. कर्ण एकरूप आहे बघा काटकोनासमोरच्या बाजूला कर्ण म्हणतात हायपोटेनस कॉन्ग्रुएंट. कर्ण एकरूप PQ आणि SR. PQ कॉन्ग्रुएंट SR PQ एकरूप SR कोण दिलेले बघा बरं पक्ष त्याला आपण गिवन आणि याची बाजू इथली राहतात आपण PM एकरूप SN 3 वरून PM कॉन्ग्रुएंट SN फ्रॉम ही वरची मराठी वाल्यांना आणि इंग्लिश वाल्यांना आहे बरं. आता मला सांगा काटकोनाचा कर्ण आणि एक बाजू एकरूप असेल तर त्याला कर्णभुजा कसोटी म्हणतात. हायपोटेनस and one side is congruent. Hypotenuse and one side is congruent. So it is called काय म्हणतात त्याला सांगा बरं. करेक्ट कर्णभुजा. आलं लक्षात कर्णभुजा कसोटी म्हणून दोन त्रिकोण एकरूप म्हणून ट्रायंगल PMQ कॉन्ग्रुएंट SNR कर्णभुजा कसोटी hypotenuse side test. In that two triangles hypotenuse are congruent and one side is congruent, so that's why two triangles are congruent by hypotenuse side test. कर्ण एकरूप आणि एक भुजा म्हणून कर्णभुजा कसोटीने दोन त्रिकोण एकरूप झाले. मग एकरूप त्रिकोणाचे संगत कोण PQM एकरूप SRN एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. अँगल PQM कॉन्ग्रुएंट SRN करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. नाव बघा फक्त बघा PQM म्हणजे PQR म्हणून अँगल PQR आणि SRN म्हणजे SRQ 7
7 व आकृतीवरून. फक्त नाव बदलली बघा, फ्रॉम 7 अँड फिगर. 7 व आकृतीवरून. मला वाटतं हेच दाखवायचं तुम्हाला. बघा बरं, सेम सेम, याच्यात काहीच बदल नाही. म्हणजे सगळं असंच, फक्त नाव बदलतील. तुम्हाला 5.4 मधलं दुसरं आणि तिसरं गणित तुम्ही असं सोडू शकता. आता 5.4 मध्ये बघा, पहा बरं का, 5.4 मधलं तिसरं गणित बघा. तिसरं गणित फक्त नाव काय आहे, ABCD आहे. हा बघा असं आहे. आणि BC ग्रेटर दॅन AD म्हणतायत ते. BC बघा, BC ग्रेटर दॅन AD. BC हा AD पेक्षा मोठा आहे, अशा आकृती. मग इथं परत सेम असं करायचं. ठीक आहे. आणि असं तुम्हाला यायचं. हा म्हणजे कोणते कोण एकरूप होती, A आणि D. म्हणजे BAD एकरूप. सॉरी, आकृतीने दिली बघा, ABCD नाव आहे. ABCD. मग DAB एकरूप BCBA असं दाखवायचं तुम्हाला बरं का. बघा बरं, प्रूव्ह दॅट ABC एकरूप DCB. ABC आणि DCB दाखवायचं. सॉरी DCB, व्हेरी DCB, ABC. नाव चुकली तो. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. मी पान नंबर 70 वरचे 2 गणित आणि 3 व्याख्या घेतलेल्या आहेत. बाकीचं आपण नंतर पाहू. 5.4